श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय भक्तांनो. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मागच्या भाग 1मध्ये आपण राशीनुसार काही व्यक्तींच्या ज्या काही खास गोष्टी होत्या त्या जाणून घेतल्या आहेत. आज आपण भाग 2 हा पाहणार आहोत. जर तुम्ही भाग 1 हा पाहिला नसेल तर चॅनेलवर जाऊन नक्की तो व्हिडिओ पहा. चला तर व्हिडिओला सिंह राशीपासून सुरुवात करूया. या राशीचा स्वामी सूर्य आहे आणि या राशीचा घटक अग्नी आहे. या राशीच्या अंतर्गत मघा नक्षत्राचे 4 चरण येतात आणि पूर्वा फाल्गुनीचे 4 चरण तर उत्तरा फाल्गुनीचे पहिले चरण येतात. केतू, मंगळ व्यक्तींमध्ये आढळतात. मानसिक उत्साह निर्माण करतो. केतू शुक्र यांमुळे सजावट आणि सौंदर्य याकडे व्यक्तीचे आकर्षण असते. चंद्र, केतू व्यक्तीमध्ये कल्पनाशक्ती विकसित करतात. सूर्य आणि शुक्र व्यक्तीला नैसर्गिक प्रवृत्तींकडे वळवतात. व्यक्तीला सौंदर्याबद्दल आकर्षण असते. म्हणजे सिंह राशीच्या व्यक्तीला सौंदर्याबद्दल आकर्षण असते. व्यक्तीला स्वतःबद्दल स्वातंत्र्याची भावना असते व तो कोणाचंही ऐकत नाही. या राशीची लोकांना पित्त, गॅसची समस्या असते. कमी खाण्याची आणि खूप प्रवास करण्याची यांना सवय असते. यांच्यात खूप धैर्य असते आणि जिथे संधी येते तेथे लोक आपला जीव धोक्यात घालण्यास देखील मागे पुढे पाहत नाहीत. या राशीतील लोक ज्या व्यक्तीवर प्रेम करतात ती व्यक्तीला आयुष्यभर नक्कीच साथ देतात. सिंह राशीचे लोक प्रत्येक काम राजेशाही पद्धतीने करतात. जसे राजेशाहीप्रमाणे विचार करणे किंवा खाणे. या राशीचे लोक आपल्या बोलण्यावर ठाम असतात. त्यांना जे आवडेल तेच ते खातात, अन्यथा ते उपाशी राहणे पसंत करतात. कोणाची आज्ञा ते सहन करू शकत नाहीत. या राशीतील व्यक्ती मेहनती आणि पैशांच्या बाबतीत खूपच भाग्यवान असतात. सोने, पित्तळ आणि हिरे यांचा व्यवसाय त्यांच्यासाठी खूप फायदेशीर असतो. या राशीतील व्यक्तींना पाठीचा कणा, रोग व जखम यांच्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. या राशीच्या लोकांना हृदयविकार, जलद हृदयाचे ठोके, उष्माघात आणि इतर सर्व आजार होण्याची शक्यता असते. या राशीच्या लोकांचे शरीर सुदृढ असते. नृत्य ही त्यांची खासियत असते. या राशीचे लोक एकतर पूर्णपणे निरोगी राहतात किंवा आयुष्यभर आजारी राहतात. पुढील रास आहे कन्या रास. कन्या राशीचे चिन्ह म्हणजे हातात फुले असलेली मुलगी. या राशीचा स्वामी बुध आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचे 2रे, 3रे आणि 4थे चरण, चित्राचे पहिले चरण आणि हस्त नक्षत्राच्या 4ही चरणांचा या राशीमध्ये समावेश होतो. कन्या राशीचे लोक खूप महत्त्वाकांक्षी असतात. ते भावनिक देखील असतात आणि मेंदूपेक्षा त्यांचे हृदय अधिक वापरतात. या व्यक्ती लाजाळू, संकोच करणारे असतात. कन्या राशीचे व्यक्ती घर, जमीन आणि सेवा क्षेत्रात काम करतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून लोकांना फुफ्फुसांमध्ये सर्दी, पाचनतंत्र आणि आतड्यांशी संबंधित रोगांचा त्रास होऊ शकतो. अनेकदा पोटाचे आजार देखील होतात. पायाच्या आजारांबाबतही त्यांना सावध राहावे लागते. बालपण आणि तरुणपणाच्या तुलनेत लोकांचे वृद्धत्व अधिक आनंदी आणि स्थिर असते. या राशीच्या पुरुषांचे देखील शरीर स्त्रियांप्रमाणेच मऊ असते. नाजूक आणि ललित कला ह्या त्यांना आवडतात. ते केवळ त्यांच्या क्षमतेच्या जोरावर उच्च पदावर पोहोचतात. प्रतिकूल परिस्थितीतही ते त्यांना परावृत्त करू शकत नाहीत आणि त्यांच्या शहाणपणाने, संयमाने आणि चातुर्याने ते पुढे नेहमी जात राहतात. त्यांच्या जीवनात बुध ग्रहाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. या राशींच्या लोकांमध्ये चांगले गुण, विचारशील जीवन, बुद्धिमत्ता नक्कीच दिसून येते. शिक्षण आणि जीवनातील यशामुळे लाजाळूपणा आणि संकोच कमी होतो. परंतु नम्रता हा त्यांचा नैसर्गिक गुण असतो. त्यांना विनाकारण राग येत नाही आणि राग आला तर लवकर जात नाही. ज्या व्यक्तीमुळे राग येतो त्या व्यक्तीबद्दल द्वेषाची भावना त्यांच्या मनात नेहमीच वास करत असते. त्यांच्याकडे बोलण्याची आणि संभाषणाची कला असते. त्यांना नातेवाईकांकडून फारसा लाभ मिळत नाही. त्यांचे वैवाहिक जीवन सुखाचे नसते.
त्यांचे प्रेमसंबंध सहसा फारसे यशस्वी होत नाहीत. याच कारणावरून त्यांच्या जवळच्या लोकांशी त्यांचे नेहमी भांडण होत असते. तुम्हाला माझे व्हिडिओ हे आवडत असतील तर श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या स्वामी कृपा सिंधू या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असे लोक धार्मिक कल्पनांवर विश्वास ठेवतात, परंतु कोणत्याही विशिष्ट विश्वासांचे संबंधित नसतात. त्यांना खूप प्रवास करावा लागतो, परदेशातही जाण्याची शक्यता असते. कोणत्याही कामात आपण हात घालतो तर ते समर्पणाने पूर्ण केल्यानंतरच सोडतो, असा ह्या राशीचा एक गुण आहे. या राशीचे लोक अनोळखी लोकांमध्ये जास्त लोकप्रिय असतात, त्यामुळे त्यांनी परदेशातही संपर्क वाढवावा. तथापि ही व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या व्यक्तीशी मैत्री करू शकते. पुढची रास आहे ती म्हणजे तूळ रास. तूळ राशीचे चिन्ह तराजू आहे. हे राशीचे चिन्ह पश्चिम दिशा दर्शवते. हे वायू तत्वाचे राशी चिन्ह आहे. शुक्र हा राशीचा स्वामी आहे. या राशीच्या लोकांना कफाची समस्या असते. या राशीच्या पुरुषांमध्ये सुंदर आकर्षक व्यक्तिमत्व असते. डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर आनंद. त्यांचा स्वभाव समरस असतो. ते कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाहीत. इतरांना प्रोत्साहन आणि समर्थन देणे हा त्यांचा स्वभाव आहे. हे लोक कलाकार असतात, सौंदर्याचे प्रेमी आणि प्रेमळ स्वभावाचे असतात. हे लोक व्यावहारिक देखील असतात व त्यांना त्यांचे मित्र फार आवडतात. तूळ राशीच्या महिला मनमोहक असतात. त्यांना निसर्ग खूप आवडतो व नेहमी हसत असतात. त्यांना हुशारीने काम करण्यात अधिक रस आहे. घर सजवण्याची आणि स्वतःला सुंदर दिसण्याची आवड असते. कला, गायन इत्यादी घरगुती कामात त्या निपुण असतात. मुलांशी खूप संलग्न असतात. तूळ राशीची मुले सरळ, सुसंस्कृत आणि आज्ञाधारक असतात. घरीच राहणे पसंत करतात. खेळ आणि कलांमध्ये यांना रस असतो. तूळ राशीचे लोक सडपातळ, उंच आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात. जीवनात आदर्शवाद आणि व्यावहारिकता यांच्यात त्यांचा पुरेसा समतोल असतो. त्यांचा आवाज विशेषतः सौम्य असतो आणि चेहऱ्यावर नेहमी हसू असते. तूळ राशीच्या लोकांना ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्यायला खूप आवडते. ते एक चांगला जोडीदार असतात, मग ते वैवाहिक जीवन असो किंवा व्यावसायिक जीवन. तूळ राशीचे लोक वागण्यामध्ये खूप निष्पक्ष आणि उदार असतात. कला, साहित्याशी जोडलेले असतात. गाणे, संगीत, प्रवास इत्यादींची आवड असलेले हे लोक यांची आवड असलेले लोक त्यांना आकर्षित करतात. मुलींमध्ये आत्मविश्वास भरलेला असतो. त्यांचे आवडते रंग गडद निळे आणि पांढरे असतात. त्यांना वैवाहिक जीवनात स्थिरता आवडते. तुम्ही वादात जास्त वेळ वाया घालवू नका. तुम्ही सामाजिक पार्ट्यांमध्ये आणि उत्सवांमध्ये स्वारस्याने सहभागी होता. तुमची मुलं लवकरच त्यांच्या अभ्यासामुळे व नोकरीमुळे तुमच्यापासून दूर जाऊ शकतात. तूळ राशीची व्यक्ती एक कार्यक्षम आई असल्याचे सिद्ध करते. ती आपल्या मुलांना योग्य शिक्षण आणि आत्मविश्वास प्रदान करते. पुढची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीचे चिन्ह विंचू आहे आणि ही रास उत्तर दिशा दर्शविते. वृश्चिक ही जलतत्वाची राशी आहे. त्यांचा स्वामी मंगळ आहे व चिन्ह स्त्री आहे. या राशीच्या लोकांची शरीरयष्टी उंच असते. राशीचक्र चिन्ह गुप्त अवयव, उत्सर्जन प्रणाली आणि मज्जासंस्था दर्शवते. त्यामुळे मंगळाच्या कमकुवत स्थितीत या अवयवांचे रोग लवकर होतात. या लोकांना अनेकदा ॲलर्जीचाही त्रास होतो. वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये इतरांना आकर्षित करण्याची क्षमता चांगली असते. वृश्चिक राशीचे लोक धाडसी, भावनिक तसेच कामुक असतात. शारीरिक रचना देखील यांची चांगली असते. वृश्चिक व्यक्तींची शारीरिक रचना चांगली विकसित झालेली असते. त्यांचे खांदे रुंद असतात व त्यांच्याकडे भरपूर शारीरिक आणि मानसिक शक्ती असते. त्यांना मूर्ख बनवणे सोपे नाही, म्हणून त्यांना कोणीही फसवू शकत नाही. ते नेहमी स्पष्ट आणि योग्य सल्ला देण्यावर विश्वास ठेवतात.
कधीकधी त्यांचा स्पष्ट वक्तेपणा देखील त्यांच्या विरोधाचे एक कारण बनू शकते. हे लोक इतरांच्या मताचा जास्त विरोध करतात, त्यांच्या मताच्या बाजूने कमी बोलतात आणि सर्वांशी सहज मिसळत नाहीत. वृश्चिक राशीची लोक अनेकदा विविधता शोधतात. वृश्चिक राशींचा प्रभाव असणारी मुले फार कमी बोलतात. ते कोणालाही सहज आकर्षित करू शकतात. ते पातळ मुलींकडे आकर्षित होतात. वृश्चिक राशीचे लोक जबाबदार गृहस्थाची भूमिका बजावतात. अतिशय महत्त्वाकांक्षी आणि जिद्दी असतात. ते स्वतःचा मार्ग अवलंबतात व कोणाचाही हस्तक्षेप त्यांना तिथे आवडत नाही. लोकांच्या चुका आणि वाईट गोष्टी चांगल्या प्रकारे लक्षात ठेवतात आणि वेळ आल्यावर त्यांना उत्तरही देतात. या राशीच्या व्यक्तींचे बोलणे कठीण आणि रागीट असले तरी त्यांचे मन स्वच्छ असते. या राशीच्या मुलींचे डोळे तीक्ष्ण असतात. जरी ते खूप सुंदर नसले तरीही त्यांच्याकडे एक वेगळे आकर्षण असते. त्यांची बोलण्याची एक खास शैली असते. ते बुद्धिमान आणि भावनिक असतात. त्यांच्या इच्छाशक्ती खूप प्रबळ असतात. या राशीच्या स्त्रिया हट्टी आणि खूप महत्त्वाकांक्षी असतात. स्वार्थी वृत्तीही यांच्यामध्ये आढळते. स्वतंत्र निर्णय घेणे ही त्यांची सवय आहे. कुटुंबाबद्दल अधिक आपुलकी असते. या लोकांची काम करण्याची क्षमता खूप जास्त असते. त्यांच्या बोलण्यात कडवटपणाही असतो आणि सुखसोयींची हाव नेहमीच त्यांना राहते. हे सर्व लोक जिद्दी असतात आणि कामाप्रती समर्पण असते. महत्त्वाकांक्षी असतात आणि इतरांवर प्रभाव टाकण्याची त्यांच्यामध्ये क्षमता देखील असतात. हे लोक उदार आणि आत्मविश्वासी देखील असतात. वृश्चिक राशीच्या मुलांना त्यांच्या कुटुंबाबद्दल अधिक आपुलकी असते. त्यांना संगणक, टीव्ही यांची खूप आवड असते. मानसिक शक्ती यांची तीक्ष्ण असते आणि त्यांना खेळात रस देखील असतो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही राशी आणि त्या राशींमधील जे व्यक्तींमध्ये काही खास गोष्टी असतात ते जाणून घेतले आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी स्वामी कृपा सिंधू या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा